आणखी एक चर्चा रंगतीये ती शिंदे गटासंदर्भातली आहे। कारण राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटात मोठी अंतर्गत नाराजी उफाळून येताना दिसतेय। उमेदवारीच्या चर्चांमध्ये काही नावांवरून मंत्र्यांसह आमदारांनी थेट आक्षेप घेतल्यानं पक्षातच खदखद वाढली आहे। नेमकं शिंदेंच्या शिवसेनेत काय चाललंय बघूया। राज्यात विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। येत्या 12 मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून एकूण 9 जागांसाठी ही निवडणूक होतीये। निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख पक्षांकडून योग्य उमेदवारांचा शोध घेतला जातोय। एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील राजकीय सोयीचा आणि भविष्यकालीन राजकारणात फायदेशीर ठरणारा चेहरा शोधतोय। दरम्यान एकीकडे या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडी वाढलेल्या असतानाच शिंदे गटातच अंतर्गत नाराजी वाढली आहे। त्यातही शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंच्या नावाला जोरदार विरोध होतोय। असं असतानाही पुन्हा नीलम गोऱ्हेंना संधी देण्याचे संकेत पक्षाकडून मिळतायत। त्यामुळेच नीलम गोऱ्हेंच्या नावाला शिवसेना शिंदे गटातून विरोध होतोय। ऑनलाईन बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांकडून गोऱ्हेंच्या नावाला आक्षेप घेण्यात आलाय। पुण्यातूनही नीलम गोऱ्हेंना मोठा विरोध होतोय। नीलम गोऱ्हेंना अनुभव आहे, मात्र पक्षवाढीसाठी त्यांनी काय काम केलंय असा सवाल नाराजांनी विचारलाय। विधान परिषद निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला वेग आलाय। या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कोट्यातून आमदारकीसाठी बच्चू कडूंनाही विचारणा झाल्याची चर्चा आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेत। गेल्या वर्षी त्यांनी संपूर्ण शेतकरी कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी मोठं आंदोलन उभारलं होतं। या आंदोलनामुळे सरकारही जेरीस आलं। सरकारनं बच्चू कडू आणि शिष्टमंडळाला बोलावून कर्जमाफीबाबत चर्चाही केली होती। त्यानंतर सरकारनं जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा केली। या आंदोलनादरम्यान त्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर टीका केल्याचं पाहायला मिळालं। अशात पश्चिम विदर्भातून बच्चू कडूंना विरोध होतोय। बच्चू कडूंच्या नावाला शिवसेनेतील मंत्री आमदारांनीही थेट विरोध दर्शवलाय। बाहेरच्यांना संधीच नको अशी अनेकांची भूमिका आहे। बच्चू कडूंचा पक्ष स्वतंत्र आहे, त्यामुळे त्यांना आमदारकी दिल्यास विदर्भात शिवसेना वाढणार नसल्याची ओरड पक्षातून होतीये। पक्षातील प्रवक्ते महिला नेत्यांमधूनही आम्हाला नेतृत्व करण्याची संधी कधी मिळणार अशी कुजबूज आता ऐकू येतेय। विधान परिषदच्या आमच्या ज्या 2 जागा जाणार आहे याच्यासाठी जवळपास 10-12 उमेदवाराची इच्छुकांची यादी एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। 10-12 जण आहेत। मग त्याच्यात 1 नंबर कोण, 2 नंबर कोण असे कयास फक्त मीडियाच्या माध्यमातून लावले जात आहेत। मग बच्चू कडूला देणार का, नीलम ताईला देणार का, याला देणार का, त्याला देणार का, परंतु आणखीन कोणत्याही नावाची घोषणा शिंदे साहेबांनी केली नसल्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही। जेव्हा ते निर्णय होईल त्या टायमाला शिंदे साहेब सर्वांना विचारतील आणि सगळ्याला सांगतील। पक्षामध्ये काम करतो त्यालाच प्रथम प्रेफरन्स देतात। आपण सगळ्यांनी बघितलंच असेल की राज्यसभेची उमेदवारी ज्योती वाघमारेंसारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला देऊन त्यांनी दाखवून दिलं की पक्षामध्ये महत्त्व कार्यकर्त्याला आहे। आणि हा निर्णयही विधान परिषदेचा पक्षाला ज्या कार्यकर्त्यांचा फायदा आहे, पक्षाची वाढ ज्या कार्यकर्त्यांमुळे होऊ शकते, सामाजिक समीकरणं ज्या कार्यकर्त्यांमुळे बसू शकतात, अशाच व्यक्तीला शिंदे साहेब नेहमी प्राधान्य देतात। दरम्यान शिवसेनेतल्या कोट्यातील दुसऱ्या जागेसाठी रस्सीखेच पाहायला मिळतेय। त्यासाठी रवींद्र फाटक, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत यांच्यासह इतर अनेक नेते इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय। विधान परिषदेसाठी सर्वच राजकीय पक्षात सध्या रस्सीखेच पाहायला मिळतेय। त्यामुळेच राजकीय गणित बिघडण्याची शक्यता अधिक आहे। विधान परिषद निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचं असतं। अंतर्गत मतभेद वाढल्यास क्रॉस वोटिंगची शक्यताही नाकारता येत नाही। त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचा फटका उमेदवारांनाच बसू शकतो। विधान परिषदेच्या जागांवरून सुरू झालेली नाराजी आता शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरतीये। निर्णय कोणाच्या बाजूने झुकतो यावर केवळ उमेदवार नाही तर सत्तेतील समतोलही ठरणार आहे आणि याच लढाईतून पुढचा राजकीय अध्याय लिहिला जाणार आहे। विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।